मातृतुल्य वात्सल्य भाव जिच्या ठाई अशी ती सर्वांची कृष्ण सखी, अर्थातच आपली वसुंधरा आलीये तुमच्या सन्मानासाठी। आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली योग्य भूमिका बजावून यशस्वीपणे आपले कर्तृत्व सर्वांना दाखवून देणाऱ्या राऊतांची लेक आणि देशमानेची स्नुषा सौभाग्यवती जयश्रीताई दीपक देशमाने। जागृती महिला अर्बनच्या प्रगतीचा आलेख दिवसागणिक वाढतोय याचं गमक म्हणजे त्यांचा उत्साह, जिद्द आणि आत्मविश्वास। यंदाच्या नवरात्र उत्सवात आम्ही सन्मान करतोय आमच्या या नवदुर्गेचा, अर्थातच जिच्या नावातच जय आणि श्री म्हणजे लक्ष्मी आहे अशा जयश्रीताई देशमाने यांचा। बुलढाणेकर नमस्कार। यंदाच्या नवरात्र उत्सवामध्ये आपण जागर करतोय स्त्री शक्तीचा आणि सन्मान होतोय तिच्या कार्यकर्तृत्वाचा, तिच्या गौरवाचा। आणि आज आपल्या सोबत आहे अशीच एक महिला जिला आपण धनलक्ष्मी म्हणूया, हवं तर महालक्ष्मी म्हणूया, सौभाग्यवती जयश्रीताई दीपक देशमाने। ताई नमस्कार। नमस्कार ताई। जयश्रीताई, थोडं फ्लॅशबॅक मध्ये जाऊया, तुमच्या माहेरी जाऊया। माहेराबद्दल काहीतरी सांगा। माझं माहेर मेहकर आहे। आम्ही 4 भावंड आहे, 3 बहिणी आणि 1 भाऊ आहे। मी सगळ्यात लहान आहे। शेंडेफळ म्हणजे लाडाचं, पण शेंडेफळ लाडकं असतं। आणि मी माझ्या बाबांची खूप लाडकी होती, कारण त्यांना म्हणजे माझ्यामध्ये खूप ऍक्टिव्हपणा दिसायचा आणि त्यांना वाटायचं की कुठेतरी ही काहीतरी मोठ्या पदावर जाईल। जयश्रीताई, तुम्ही असं बोललात की लग्नापूर्वी तुम्हाला नोकरी करायची होती आणि लग्नानंतर मात्र सहकारी क्षेत्र, तर तुमच्या या प्रवासाबद्दल सांगा। माझं लग्न झाल्यानंतर इथे आली, त्यानंतर मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना झाली। हे काम करत असताना आमची चर्चा व्हायची, मी त्यांना बघत गेली की कसं सहकार क्षेत्रात काम करतात। त्यानंतर मला असं वाटलं की आपण पण कुठेतरी महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे। यांच्यासोबत चर्चा करत असताना असं वाटलं की आपण यांना म्हणू की आपण महिलांसाठी काय केलं पाहिजे, मुलींसाठी काय केलं पाहिजे। तुमच्या चर्चा व्हायच्या अशा कधी? हो, चर्चा व्हायच्या की त्यांना असं वाटायचं की मी कुठेतरी बाहेर पडलं पाहिजे आणि यांनी काहीतरी केलं पाहिजे, कारण ते माझ्यामध्ये जे माझे सुप्त गुण आहे ते त्यांना कळायचे। तर या दृष्टिकोनातून जागृती महिला अर्बन पतसंस्थेची स्थापना झाली 2012 मध्ये। अच्छा। ते करत असताना असं जाणवलं की आपण महिलांसाठी, मुलींसाठी काय केलं पाहिजे, त्या आर्थिक स्ट्रॉंग कशा झाल्या पाहिजे, त्या स्वावलंबी कशा झाल्या पाहिजे, त्यांच्यामध्ये सबलीकरण कसं आलं पाहिजे। आणि माझा पुढचा प्रश्न तुम्हाला हाच होता। नुकतीच तुमची आमसभा झाली, तर त्यात काही महिलांच्या डोळ्यात आम्ही आसू पाहिलेत की अगदी त्या म्हणजे आमची साडी घालून आम्हाला ताई आम्हाला ना बोलायचं आहे, तेव्हा त्यांच्या तोंडून एक वाक्य निघालं की खरं तर ताई आम्ही घरातून बाहेर आजपर्यंत पडलेलो नव्हतो, पण दीपक दादा आणि जयश्रीताई यांच्यामुळे आज आम्हाला आमच्या जीवनात स्थिरता आली किंवा आज आम्ही बोलू तरी शकतो। त्या डोळ्यांमध्ये जे आसू होते ना ते अगदी खरे होते, जे आम्ही तिथे पाहिलेत। तर तुम्ही याविषयी सांगा। ज्या महिलांच्या डोळ्यामध्ये आसू बघितले ती साधा आमच्या महिला पतसंस्थेमध्ये लोन मागायला आली होती। तिला काही लघु उद्योग सुरू करायचा होता, तर तिला आम्ही मदत केली, पण तिला अजून काहीतरी करायचं होतं, पण तिला साधे 300 रुपये 400 रुपये असतील ते मोजता पण येत नव्हती। पण आज 30 महिला आज जागृती महिला पतसंस्थेमध्ये काम करत असताना ती इतकी स्वावलंबी झाली की ती आज 3 लाख असेल 4 लाख ती इझिली मोजू शकते, व्यवहार करू शकते। आणि तिला सोशल मीडियाची म्हणजे जे आपण मोबाईल म्हणतो ते पण तिला हँडल करायची सवय होती, पण आज ती पूर्णपणे ते सर्व जे काय असेल त्यांचं वर्किंग जवळपास तिच्याकडे 400 ते 500 महिला यांना ती लघु उद्योगांसाठी मदत करते आणि रोजगार उपलब्ध करून देते। अच्छा, आणि हाच तुमचा प्रेरणादायी प्रवास आम्हाला भावला आणि म्हणूनच तुम्ही आज आमच्या नवदुर्गा आहात। ताई, जागृती महिला अर्बन तर्फे काही उपक्रम राबवले जातात का आणि ते कोणते? जागृती महिला अर्बन तर्फे खूप साऱ्या
खूप सारे उपक्रम राबवले जातात. विशेष म्हणजे ते महिलांसाठी असतात. म्हणजे महिलांना आपण स्वावलंबी कसं बनवायचं, आर्थिक स्ट्रॉंग कसं बनवायचं यासाठी आपण त्याच्यावर भर देत असतो. आपण त्यांच्यासाठी लघु उद्योगांसाठी मदत करत असतो. आमच्या किन्नोळ्याच्या काही लेडीज आहेत, त्यांना आपण जे कुक्कुटपालन आहे त्याच्यासाठी आपण त्यांना अर्थसहाय्य केलेलं आहे. त्याचबरोबर भानखेड म्हणून आहे, भानखेड तिथे गोडंबी बनवायचा जो व्यवसाय आहे, त्या पूर्ण महिला 400 ते 500 लेडीज असतील, त्या पूर्ण आज स्वावलंबी आहेत. म्हणजे पुरुष बाहेर जातात आणि महिला तिथे काम करतात. त्यांचा तो जो एक कारखाना असतो. कारण आता सायन्स इतकं पुढे गेलेलं आहे, पण त्यांचा जो बिबे फोडायचा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये अजून काही मशिनरीज उपलब्ध आलेल्या नाही. म्हणजे चक्क ते हाताला कापड बांधून फोडतात ते बिबे. तर ती गोडंबीचा व्यवसाय आहे आणि छान प्रकारे तो चालू आहे. आमचा सगळ्यात बेस्ट उपक्रम जर असेल तर तो आहे. महिला खुश असतील, खूप खुश आहेत. आणि त्याचबरोबर इतर महिला पण आहेत, त्यांनी जे आपले पापड वगैरे असतील, चटण्या असतील, घरगुती ते पण खूप उत्तम प्रकारे आपल्या पतसंस्थेतर्फे आपण त्यांना अर्थसहाय्य करून त्यांनी व्यवसाय सुरू केलेला आहे. काही सहकार क्षेत्रात तर तुमचं नाव आहेच, प्रश्नच नाही, पण शैक्षणिक क्षेत्रातही तुमचं काही कार्य आहे का? हो, निश्चितच आहे. कारण यांची इच्छा होती की आपण काही कॉलेजेस वगैरे काढले पाहिजे. त्यासाठी आम्ही सरस्वती नर्सिंग कॉलेजची स्थापना केली. त्यामध्ये भरपूर मुली ॲडमिशन घेत असतात. कारण मुलींना सामान्य कुटुंबातील मुली, विशेष म्हणजे सांगावंसं असं वाटतं की सामान्य कुटुंबातील मुली त्याच्यामध्ये ॲडमिशन घेत असतात. कारण एक त्यांना आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना लवकर गव्हर्नमेंट जॉब मिळतो. दुसरी गोष्ट अशी सांगावीशी वाटते की ती एक रुग्णसेवा आहे. त्याला आपण ईश्वर सेवा सगळ्यात बेस्ट असेल तर ती रुग्णसेवा आहे असं मला वाटतं. त्या दृष्टिकोनातून आम्ही शैक्षणिक क्षेत्रात काम करतोय. म्हणजे सहकार क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्र याची छान सांगड तुम्ही घातलेली आहे. हो, अर्थातच. ते तुमच्याशी छान गप्पा होत आहेत, पण माझी नजर केव्हापासून त्या दीपस्तंभाकडे जाते. ते नेमकं काय हे एकदा ताई, हा दीपस्तंभ एक पुरस्कार आहे जो महाराष्ट्र राज्य फेडरेशन तर्फे दिला जातो. जागृती महिला अर्बन यांनी उल्लेखनीय काम केल्याबद्दल हा आम्हाला मागच्या वर्षी मिळाला. याचा एक दिमागदार सोहळा जेव्हा हा आपल्याला पुरस्कार देण्यात आला, हा हैदराबादला होता, रामोजी फिल्म सिटी. आणि हैदराबाद खूप बघण्याची इच्छा होती आणि विशेष म्हणजे रामोजी फिल्म सिटी. पण योगायोगाने तो कार्यक्रम रामोजी फिल्म सिटी मध्येच होता. आणि एकदम बाहुबलीच्या जो स्टेज असतो, जे साईडला 2 गार्ड असतात, देवसेनेचे होते तशी त्यांनी आमची एंट्री केली स्टेज पर्यंत. आणि तसं त्यांनी पुकारलं पण, जसं देवसेनेला पुकारतात तसं. आणि हा पुरस्कार त्या ठिकाणी आम्हाला काय वाटलं? खूप छान वाटलं ताई. खरं तर तुमचे अगदी मनापासून अभिनंदन. आणि मला सांगायला आवडेल की काही व्यक्तींचं आयुष्य हे केवळ त्यांच्यासाठी नसतं, त्यांचं अस्तित्व हे केवळ त्यांच्यासाठी नसतं, तर इतरांना दिशा देण्यासाठी त्यांचं काम असतं, इतरांचं जीवन मार्गी लावण्यासाठी त्यांचं काम असतं. अगदी दीपस्तंभाप्रमाणे काम करणाऱ्या आमच्या जयश्री ताई, खरंच तुमच्या या कार्याला आमचा सलाम. ताई, मुलं काय करतात? मला 2 मुलं आहेत. मोठी मुलगी MBBS करते आणि मुलगा सर्वेश, तो 10वीला आहे यावर्षी. ताई, छान गप्पा रंगल्यात. महिलांविषयी तुम्हाला आस्था आहेच, महिलांसाठी आणखी काय करण्याची इच्छा तुम्हाला आहे? मला असं वाटतं की महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, कारण त्या कुटुंब व्यवस्थेचा कणा आहेत. हो, बरोबर आहे. आणि आरोग्याविषयी मला त्यांच्यासाठी काम करायला आवडेल. ताई, छान वाटले तुमच्याशी बोलून, पण आमची निघण्याची वेळ आता झाली आहे. जाता जाता एक संदेश प्रेक्षकांसाठी.
मी महिलांना हा संदेश देऊ इच्छिते की महिलांनी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे. त्या आर्थिक स्ट्रॉंग झाल्या पाहिजे, स्वावलंबी झाल्या पाहिजे. ही काळाची गरज आहे. आज आमच्या या नवदुर्गेचा सन्मान करतायत सौभाग्यवती स्वातीताई कन्हेर पाटील आणि सौभाग्यवती सुचेताताई बराटे. हळदी कुंकवाच्या लेण्याने आणि मानाच्या सुंदर अशा पैठणीने आमच्या वसुंधरा नागरी सहकारी पतसंस्थेकडून या नवदुर्गेला भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा आणि त्यांच्या कार्याला आमचा मानाचा मुजरा.